आई समजून घेताना या पुस्तकाचं 32वं प्रकरण आज आपण पाहतो आहोत. या प्रकरणामध्ये लेखक सांगतात की माझ्या पत्नीचं नाव लता. मी तिला मजेत केंदी या नावानं हाक मारायचो. जसं इलंदा या शब्दाला काही अर्थ नाही तसाच केंदी या शब्दालाही नाही. तर लेखकाच्या पत्नीचं नाव आहे लता आणि तिला ते केंदी या नावानं हाक मारतात. तर इलंदा या शब्दाला अर्थ नाही तसाच केंदी या शब्दालाही नाही. केंदी नावाची एक नातेवाईक होती माझ्या बायकोची. माझंही तसं या केंदीशी नातं होतं. तिचा जन्म खूप कष्टाचा होता. वेड्यासारखी वागायची. केंदी या नावामुळे एका अति जुन्या नात्याचं स्मरण व्हायचं. तर माझ्या पत्नीचं नाव लता आणि तिला मी केंदी या नावानं हाक मारायचो. इलंदा या शब्दाला जसा काही अर्थ नाही तसा केंदी या शब्दाला नाही. केंदी या नावाची एक माझी नातेवाईक होती. तर माझंही या केंदीशी नातं होतं. केंदी नावाची एक नातेवाईक होती माझ्या बायकोची. माझंही तसं या केंदीशी नातं होतं. तिचा जन्म खूप कष्टाचा होता. वेड्यासारखी वागायची. केंदी या नावामुळे एका अति जुन्या नात्याचं स्मरण व्हायचं. ही मूळ केंदी माझ्या चुलत मामाच्या स्वप्नात गेली म्हणे. ती म्हणाली, अरे मी मेल्यावर सारेच विसरलेत मला. तू तुझ्या पोराला माझं नाव ठेव आणि डंका वाजव माझ्या नावाचा. मामानं खरंच आपल्या पोराचं नाव केंदबा ठेवलं. तो आता लष्करात आहे. तर असं हे केंदी पुराण. तर लेखकाच्या नात्यामध्ये एक बाई होती जिचं नाव होतं केंदी. आणि ही केंदी जी होती ही वेडसर होती. आणि म्हणून तिच्या नावावरून कधीकधी गंमत म्हणून लेखक आपल्या बायकोला केंदी म्हणून हाक मारायचा. या केंदीनं एका चुलत मामाला सांगितलं होतं की मी मेल्यावर मला सगळेच विसरणार. तेव्हा तुझ्या पोराला तू माझं नाव ठेव. त्यानिमित्तानं माझी आठवण सगळ्यांना राहील. आणि मामानं देखील केंदबा असं नाव ठेवलं होतं. तर तो आता लष्करात आहे. तो केंदबा आता लष्करात आहे. तर असं हे केंदी पुराण. अधूनमधून लहर आली की लेखक बायकोला केंदी या नावानं हाक मारायचा. एके दिवशी बायकोला केंदी या नावानं लेखकानं बोलवलं. अक्कानं ऐकलं आणि कडाडली. का रं, तू शहाणा व्हायचा नाहीस असा पणच करून बसलायस का? आता काय झालं? अरे माझ्या सुनेचं इतकं चांगलं नाव असताना तिला केंदी काय म्हणतोयस? लाज कशी नाही वाटत तुला? केंदी म्हटल्यावर काय बिघडलं? तुला केंद्या म्हटल्यावर कसं वाटेल? अक्कानं विचारलेला प्रश्न माझ्या मनात कधी आला नव्हता, पण तो जिव्हारी लागला. मी ठरवलं आता बायकोला केंदी नाही म्हणायचं, लता म्हणून हाक मारू लागलो. पण तिला ते कसंच वाटायला लागलं. तिनं काही वेळा ते ऐकलं आणि म्हणाली, हे बघा मी तुम्हाला एकदाच सांगून ठेवते. हे काय लावलं आहे लता, कांबळे मॅडम, कांबळेबाई, मला केंदी म्हणूनच हाक मारायची. तर कधीतरी लेखक मजेनं आपल्या बायकोला केंदी म्हणायचा. या आपल्या होऊन गेलेल्या मरण पावलेल्या एका जुन्या वेडसर नातलग बाईच्या नावानं तो तिला बोलवायचा, चेष्टा म्हणून, मजा म्हणून. आणि बायकोला देखील ते आवडायचं. पण अक्काला ते आवडायचं नाही. अक्का चिडायची. अक्का म्हणायची, एवढं चांगलं नाव आहे तुझ्या बायकोचं आणि तू तिला केंदी का म्हणतोस? केंदी वेडी होती, तुला माहिती नाही का? आणि त्या वेड्या स्त्रीच्या नावानं तुझ्या बायकोला कशाला हाक मारतोस? तर लेखक म्हणतो की काय बिघडलं? केंदी म्हटल्यानं काय बिघडलं? तुला केंद्या म्हटल्यावर कसं वाटेल? अक्कानं विचारलेला प्रश्न माझ्या मनात कधी आला नव्हता, पण तो जिव्हारी लागला. मी ठरवलं आता बायकोला केंदी नाही म्हणायचं, लता म्हणूनच हाक मारू लागलो. पण तिला ते कसंच वाटायला लागलं. तिनं काही वेळा ते ऐकलं आणि म्हणाली, हे बघा मी तुम्हाला एकदाच सांगून ठेवते. हे काय लावलं आहे लता, कांबळे मॅडम, कांबळेबाई? तर बायकोला काही आवडलं नाही लता म्हटलेलं. नवरा केंदी या नावानं हाक मारायचा. तिलाही त्यामध्ये बरं वाटायचं. काहीतरी नवऱ्याचं आपल्यावरचं प्रेम तिला त्याच्यात दिसून यायचं. आणि जेव्हा अक्काच्या सांगण्यावरनं लेखक तिला
लता म्हणू लागला किंवा कांबळे मॅडम म्हणून हाक मारू लागला किंवा कांबळे बाई म्हणू लागला, तेव्हा तिला चीड आली आणि ती म्हणाली, हे काय तुम्ही मला बोलवायला लागलाय, हे मला अगदीच फॉर्मल वाटतं, अगदीच चुकीचं वाटतं, त्याच्यापेक्षा मला तुम्ही केंदी म्हणा, मला आवडेल. पण अक्काला काय वाटेल? काही नाही वाटणार. बऱ्याच वेळेला बायको आणि आई यांच्यातील वादात भूमिका घेताना नवरा नावाच्या प्राण्याची खूपच अडचण होते. तर बायको आणि आई यांच्यातील वादात भूमिका घेताना नवऱ्याची खूप अडचण होते. बायको आणि आई यांच्यात वाद निर्माण झाला तर नवऱ्यानं कोणत्या बिंदूवर थांबायचं मला कधी उत्तर मिळालं नाही. लेखक म्हणतो की आपली आई आणि बायको यांच्यात भांडण निर्माण झालं तर आपण काय करायचं नेमकं, तर मला हे कधीच कळलं नाही. पण माझ्या घरातली गंमत अशी की माझी बायको आणि माझी आई यांच्यात वाद होत होते, पण माझ्याशिवाय ते मिटतही होते. दोघी भांडत होत्या, दोघींमध्ये संघर्ष निर्माण होत होता, दोघींमध्ये वाद निर्माण होत होता, पण तो वाद संपतही होता. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत हे घडेल असं नाही. आपल्याकडे सासू नको असंही कधी कधी बायकोला वाटतं, पण आपल्या मुलांना जशी आईची आवश्यकता असते तशी नवऱ्यालाही आईची आवश्यकता असणारं हे सूत्र तिनंच काढलं. तर आपल्याकडे सासू नको असंही कधी कधी बायकोला वाटतं, पण आपल्या मुलांना जशी आईची आवश्यकता असते तशी नवऱ्यालाही आईची आवश्यकता असणारं हे सूत्र तिनंच काढलं. आपल्याकडे सासू नको असं कधी कधी बायकोला वाटतं. बायकोला कधी कधी वाटतं की सासू घरात नको, पण आपल्या मुलांना जशी आईची आवश्यकता आहे तशी आपल्या नवऱ्यालाही आईची आवश्यकता आहे हे तिनंच ठरवलं. तर अशा पद्धतीनं माझी बायको थोडी समजूतदार आहे असं लेखक इथं सांगतो, की कधीकधी तिला वाटत असेल अक्काचा चिडखोरपणा, अक्काचा हेकेखोरपणा बघून किंवा अक्काचं जुनाट वागणं बघून माझ्या बायकोलाही वाटत असेल की ही कशाला माझ्या घरात राहते किंवा ही नको आहे मला घरामध्ये. पण पुन्हा ती विचार करत असावी की जशी माझ्या मुलांना मी हवी आहे तशीच माझ्या नवऱ्यालाही त्याची आई हवी असेल ना, तेव्हा असू दे तिला घरात, चालायचंच. माणूस म्हटल्यावर कधीतरी भांडण तंटा निर्माण होणारच. अशा तऱ्हेनं त्या दोघींच्या भांडणात मी कधी भूमिका घेतली नाही, पण आम्हा नवरा बायकोत वाद निर्माण झाला की अक्का माझ्यासारखी कुंपणावर नाही बसायची, भूमिका घ्यायची. तर इथे अक्काचं मोठेपण लेखक अधोरेखित करतो ते असं की त्या दोघींच्या भांडणात मी कधी भूमिका घेतली नाही. म्हणजे काय की माझी आई आणि अक्का दोघी जेव्हा भांडायला लागत तेव्हा मी दूर राहायचो, मी कुणाला काही समजवायला जायचो नाही आणि त्या दोघी भांडत असत, वाद घालत असत आणि अखेरीस आपणच मिळून ते भांडण मिटवत असत. मी मात्र अक्का मात्र काय करायची, जरा आम्ही दोघं भांडू लागलो, आम्ही नवरा बायको भांडू लागलो, आमच्यात काही वाद निर्माण झाला तर अक्का माझ्यासारखी कुंपणावर नाही बसायची, भूमिका घ्यायची. म्हणजे काय, तर अक्का आमच्या भांडणापासून लांब राहायची नाही, ती काहीतरी भूमिका घ्यायची, काहीतरी त्याच्यामध्ये एक ती काम करायची. ती कुणासाठी ती माझ्यासारखी कुंपणावर नाही बसायची, भूमिका घ्यायची. म्हणजे काय, ती माझ्यासारखी कुणाला ना कुणाला तरी ती माझ्यासारखी कुंपणावर नाही बसायची, भूमिका घ्यायची. भूमिका घ्यायची म्हणजे काय, ती माझ्या आणि माझ्या बायकोच्या भांडणात पडायची आणि समजूत घालायची. ज्याचं चुकतं आहे त्याला गप्प बसवायची आणि ज्याचं बरोबर आहे त्याची बाजू घेऊन बोलायची. अनेक वेळा चूप बसताना मला गजानन माधव मुक्तिबोध यांनी लिहिलेल्या एका साहित्यिक की डायरी या पुस्तकातील पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है या पानावरील एका वाक्याची आठवण यायची. नो पॉलिटिक्स हे सुद्धा कधीकधी एक पॉलिटिक्स असतं, हे कवी नारायण सुर्वे म्हणतात, ते काही खोटं नाही. तर नो पॉलिटिक्स हे सुद्धा कधीकधी एक पॉलिटिक्स असतं. तर नवरा बायकोच्या भांडण्यात तिसऱ्यानं पडू नये असं म्हणतात, असं एक सर्वसामान्य सूत्र आहे. पण अक्का नवरा बायकोचं भांडण निर्माण झालं की माझ्यासारखी कुंपणावर नाही बसायची, भूमिका घ्यायची, एक कोणाची तरी बाजू घेऊन ती बोलायला लागायची. पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है या पानावरील एका वाक्याची मला आठवण व्हायची.
पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है आणि नो पॉलिटिक्स हे सुद्धा कधी कधी एक पॉलिटिक्स असतं, हे कवी नारायण सुर्वे म्हणतात, ते काय खोटं नाही. तर नो पॉलिटिक्स, अक्का पॉलिटिक्स करायची नाही. फार फार निरक्षीर बुद्धीनं किंवा फारच विवेकबुद्धीनं न्याय करायची. समजा कधी या या ठिकाणी किंवा या परिच्छेदामध्ये लेखक आपल्याला सांगू इच्छितो आहे की यदा कदाचित माझी आई आणि माझी बायको यांच्यात भांडण निर्माण झालं तर मी त्यापासून दूर राहायचो, मी कोणतीच भूमिका घ्यायचो नाही आणि एक दिवस त्या दोघींचं भांडण आपसुकच मिटायचं. पण मी आणि माझी बायको यांच्यात जर भांडण निर्माण झालं, आम्हा दोघा नवरा बायकोत जर भांडण निर्माण झालं, असं म्हणतात की नवरा बायकोच्या भांडणात कुणी पडू नये, पण अक्का तसं वागायची नाही. ती आमचं दोघांचं भांडण सोडवायला यायची आणि ज्याची भूमिका बरोबर आहे त्याची बाजू मांडायची, जो खरा आहे त्याची ती बाजू घ्यायची आणि पॉलिटिक्स न करता ती एक प्रकारचं पॉलिटिक्स करायची. नारायण सुर्व्यांचं जे वाक्य आहे ते ती जगायची आणि मला ते कळायचं नाही आणि अक्काचं म्हणणं पटायचं. तर अशी माझी अक्का अशिक्षित असली तरी व्यवहारी होती, हुशार होती. तेव्हा अशी ही अक्का आपला गोतावळा घेऊन पुढे सरकते आणि मी माझं चौकोनी कुटुंब घेऊन सरकतोय, हे मात्र मला अनेक वेळा ठळकपणानं दिसायचं, असं लेखक अखेरीस म्हणतो. तर गोतावळा घेऊन पुढे सरकते म्हणजे अक्काला सगळेजण हवे आहेत. अक्काला मामा हवा आहे, मावशी हवी आहे, अक्काला माझी बायको हवी आहे, माझी मुलं हवी आहेत, नातवंड हवी आहेत, बाकी माहेर सासर सगळं तिला हवं आहे, आपला दारुडा नवराही तिला हवा आहे आणि मला मात्र कोणीच नको आहे. मला फक्त माझं चौकोनी कुटुंब हवं आहे. मला मी, माझी बायको, माझी 2 मुलं आणि फार फार तर अक्का, एवढेच जण माझ्या घरात हवे आहेत. पण अक्काचं मात्र तसं नाही आहे. तर अशी ही अक्का अशिक्षित असली तरी व्यवहारी, शहाणी आणि घरातला वाद संपुष्टात आणणारी अशी माझी अक्का आहे. असं अक्काचं मोठेपण या प्रकरणातून लेखक आपल्याला दाखवून देतो. धन्यवाद. पुढच्या वेळेस 33वे प्रकरण आपण पाहणार आहोत.